विद्यार्थी मित्रांनो बघा MPSC कंबाईंड ग्रुप बी प्रिलिमिनरी एक्झाम तुमची 4 जानेवारीला होणार आहे. तर त्यामध्ये बघा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे चालू घडामोडीचा. तर चालू घडामोडीवर हमखास या ठिकाणी प्रश्न जे आहे ते विचारले जातात आणि विद्यार्थ्यांना बघा या ठिकाणी खूपच कमी मार्क्स पडतात. तर आज आपण असा टॉपिक घेऊन आलेलो आहोत की ज्यावर हमखास तुम्हाला MPSC प्रिलिम्सच्या एक्झाममध्ये प्रश्न बघायला मिळणार आहे. तर नोबेल पारितोषिक 2025 बघा या ठिकाणी डिसेंबर महिन्यात वितरित करण्यात आलेले आहे. तर त्यावर हमखास प्रश्न तुम्हाला या ठिकाणी MPSC कंबाईन ग्रुप बीच्या एक्झाममध्ये बघायला मिळणार आहे. तर त्याला आपण काही महत्त्वाचे या ठिकाणी प्रश्न बघूया नोबेल पारितोषिक 2025वर आणि यामधूनच प्रश्न जो आहे तो उतरल्या जाणार आहे. तर बघा नोबेल प्राईज कोणत्या व्यक्तीच्या स्मरणार्थ दिला जातो? नोबेल प्राईज बघा दरवर्षी या ठिकाणी अल्फ्रेड नोबलच्या स्मरणार्थ हा प्राईज दरवर्षी दिला जातो. तर ऑप्शन नंबर बी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा नोबेल प्राईज देण्याची घोषणा दरवर्षी साधारणपणे कोणत्या महिन्यात होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. तर दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात घोषणा केली जाते नोबेल प्राईज देण्याची. नंतर तिसऱ्या नंबरचा प्रश्न बघा नोबेल प्राईज वितरण समारंभ कोणत्या दिवशी होतो? तर बघा घोषणा केल्या जाते ऑक्टोबर महिन्यात आणि नोबेल प्राईज वितरणाचा समारंभ जो आहे तो 10 डिसेंबरला पार पाडला जातो. तर ऑप्शन नंबर बी याचं योग्य उत्तर आहे. 10 डिसेंबरला नोबेल प्राईज वितरण समारंभ साजरा केला जातो. नंतर 4 नंबरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता नोबेल प्राईज अल्फ्रेड नोबलच्या इच्छापत्रात नव्हता? बघा नोबेल प्राईज कोणकोणत्या क्षेत्रात दिले जाते? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र आणि साहित्य 4 क्षेत्रामध्ये दिले जाते. तर अल्फ्रेड नोबल यांनी जेव्हा नोबेल प्राईज देण्याची सुरुवात केली होती तेव्हा ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि साहित्य 3 क्षेत्रामध्ये त्यांनी सुरुवात केली होती. तर अर्थशास्त्र बघा इकॉनॉमिक्समध्ये नोबेल प्राईज त्यांनी सुरुवात केली नव्हती, त्यांच्या इच्छापत्रात ते नव्हते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी अर्थशास्त्र हे त्यांच्या इच्छापत्रात नव्हते, याचे योग्य उत्तर आहे. नंतर प्रश्न 5वा बघा नोबेल पीस प्राईज कोणत्या ठिकाणी दिला जातो? नोबेल पीस प्राईज कोणत्या ठिकाणी दिला जातो? तर बघा हा जो आहे तो या ठिकाणी ओस्लो स्वीडनमध्ये दिला जातो नोबेल पीस प्राईज. नोबेल प्राईज इन इकॉनॉमिक्सला अधिकृतपणे काय म्हणतात? इकॉनॉमिक्सच्या क्षेत्रात म्हणजे अर्थशास्त्राच्या क्षेत्रात जो नोबेल प्राईज दिला जातो त्याला अधिकृतपणे आपण म्हणतो स्वेरिजेस रिक्सबँक प्राईज इन इकॉनॉमिक सायन्स. स्वेरिजेस रिक्सबँक प्राईज इन इकॉनॉमिक सायन्स. 7व्या नंबरचा प्रश्न बघा नोबेल प्राईज कोणत्या चलनात दिला जातो? तर नोबेल प्राईज स्वीडनमध्ये दिला जातो तुम्हाला माहीत आहे आणि स्वीडनची करन्सी काय आहे तर स्वीडिश क्रोना. तर स्वीडिश क्रोना या चलनामध्ये नोबेल प्राईज दिला जातो. साहित्याचा नोबेल प्राईज कोणत्या संस्थेद्वारे दिला जातो? साहित्य क्षेत्रामध्ये जो नोबेल प्राईज दिला जात असतो साहित्य म्हणजे लिटरेचरसाठी जो नोबेल प्राईज दिला जात असतो तो बघा तो देण्याचे काम कोणती संस्था करते? तर स्वीडिश अकॅडमीद्वारे साहित्याचा नोबेल प्राईज जो आहे तो वितरित केला जातो. प्रश्न क्रमांक 9 बघा भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र नोबेल प्राईज कोण देते? भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र नोबेल प्राईज कोण देते? तर रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र क्षेत्रातील नोबेल प्राईज वितरित करत असते. 10व्या नंबरचा प्रश्न बघा वैद्यकशास्त्र म्हणजे फिजिओलॉजी ओर मेडिसिन म्हणजे वैद्यकशास्त्रचा नोबेल प्राईज कोण देते? तर कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट हे जे इन्स्टिट्यूट आहे ते वैद्यकशास्त्रामधले नोबेल प्राईज देण्याचे काम करते. नंतर 11व्या नंबरचा प्रश्न बघा नोबेल प्राईज प्रथम कोणत्या वर्षी देण्यात आला? सर्वात प्रथम नोबेल प्राईज 1901 मध्ये देण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1901. सर्वात प्रथम 1901ला नोबेल प्राईज वितरित करण्यात आला. त्यानंतर बघा एकाच व्यक्तीला जास्तीत जास्त किती नोबेल प्राईज मिळाले आहेत? तर एका व्यक्तीला जास्तीत जास्त नोबेल प्राईज किती मिळाले आहे? तर मॅरी क्युरी जे आहे तिला या ठिकाणी 2दा नोबेल प्राईज मिळालेले आहे, जास्तीत जास्त 2दा. नोबेल पीस प्राईजसाठी उमेदवारी कोण करू शकतो? तर सांगा ह्याचे उत्तर काय आहे? तर नोबेल पीस प्राईजसाठी बघा
नामनिर्देशित अधिकृत व्यक्ती किंवा संस्था, निर्दिष्ट अधिकृत व्यक्ती किंवा संस्था नोबेल पीस प्राईजसाठी उमेदवारी करू शकतो. नोबेल प्राईज कोणत्या क्षेत्रासाठी दिला जात नाही? लक्षपूर्वक प्रश्न वाचा. दिला जात नाही म्हणजे कोणत्या क्षेत्रासाठी तो दिला जात नाही बघा. तो शांततेसाठी दिला जातो, ऑप्शन सी. साहित्यामध्ये देखील दिला जातो आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील दिला जातो. फक्त गणितासाठी नोबेल प्राईज देण्यात येत नाही, म्हणजे ऑप्शन नंबर ए याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 15वा प्रश्न बघा, नोबेल फाउंडेशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचे उत्तर आहे 1900. 1900मध्ये बघा नोबेल फाउंडेशनची स्थापना झाली आणि सर्वात पहिलं नोबेल पारितोषिक 1901मध्ये देण्यात आलं, वितरित करण्यात आलं. आता बघा MPSCची आपली एक्झाम आहे, त्यामुळे थोडे टफ लेवलचे देखील प्रश्न बघणे या ठिकाणी गरजेचे आहे. काही प्रश्न यामध्ये स्टेटमेंट लेवलचे देखील येतात, टफ लेवलचे देखील येतात. तर त्या टाईपचे आपण प्रश्न बघूया. विधानावर आधारित बघा. तर 2 विधाने तुम्हाला दिलेले राहील आणि खाली पर्याय दिलेले राहील, त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला उत्तर म्हणून निवडायचं आहे. तर बघा पहिलं स्टेटमेंट आहे, नोबेल प्राईजची घोषणा दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात केली जाते. आणि दुसरं स्टेटमेंट आहे, नोबेल प्राईज वितरण समारंभ 10 डिसेंबर रोजी होतो. बघा पहिलं स्टेटमेंट ऑक्टोबर महिन्यात घोषणा होते का? तर हो, दरवर्षी नोबेल प्राईजची घोषणा ऑक्टोबर महिन्यात केली जाते. आणि दुसरं स्टेटमेंट काय, घोषणा झाल्यानंतर बघा वितरण 10 डिसेंबरला होते. तर हे देखील स्टेटमेंट बरोबर आहे, दोन्हीही स्टेटमेंट बरोबर आहे. तर खालचा पर्याय कोणता बरोबर आहे बघा, स्टेटमेंट या ठिकाणी बघा दोन्हीही बरोबर, म्हणजे सी याचं योग्य उत्तर आहे. तर यानंतर आता बघा प्रश्न क्रमांक 2, खालील विधानापैकी कोणते योग्य आहे? बघा खालील विधान दिले आहे, त्यापैकी योग्य विधान कोणते आहे तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, नोबेल पीस प्राईज स्टॉकहोम येथे दिला जातो. आणि दुसरं स्टेटमेंट आहे, नोबेल पीस प्राईज नॉर्वेजियन नोबेल समितीद्वारे दिला जातो. तर बघा नोबेल पीस प्राईज स्टॉकहोममध्ये दिला जातो का? तर स्टॉकहोममध्ये तो दिला जात नाही नोबेल पीस प्राईज. आणि या ठिकाणी बघा नोबेल पीस प्राईज नॉर्वेजियन नोबेल समितीद्वारे दिला जातो, हे बरोबर आहे. नॉर्वेजियन नोबेल समिती जी आहे ती नोबेल पीस प्राईज देण्याचे काम करते. नंतर तिसरा प्रश्न बघा, खालील विधाने तपासा. पहिलं विधान आहे, नोबेल प्राईज इन इकॉनॉमिक्स हा अल्फ्रेड नोबेलच्या इच्छापत्राचा भाग होता. आणि दुसरा आहे, अर्थशास्त्राचा नोबेल प्राईज स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने सुरू केला. बघा नोबेल प्राईज फॉर इकॉनॉमिक्सची सुरुवातीला यामध्ये उल्लेख नव्हता त्याचा, आणि ते इच्छापत्रात देखील नव्हते अल्फ्रेड नोबेलच्या, नंतर ते समाविष्ट करण्यात आले. आणि हा जो अर्थशास्त्राचा नोबेल प्राईज आहे तो स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने सुरू केला, हे बरोबर आहे. स्वीडनमध्ये जे मध्यवर्ती बँक होते त्यांनीच हा नोबेल प्राईज फॉर अर्थशास्त्र सुरू केला होता, म्हणजेच ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, फक्त दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. 4थ्या क्रमांकाचा प्रश्न बघा, खालील विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे हे तुम्हाला ओळखायचे आहे. पहिलं विधान आहे, साहित्याचा नोबेल प्राईज स्वीडिश अकॅडमी देते. आणि दुसरं आहे, वैद्यकशास्त्राचा नोबेल प्राईज कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट देते. तर दोन्हीही विधाने या ठिकाणी बरोबर आहे, कारण की बघा साहित्यामध्ये जो नोबेल प्राईज दिला जातो, साहित्य म्हणजे तो लिटरेचरमध्ये जो नोबेल प्राईज दिला जातो तो स्वीडिश अकॅडमी देते. आणि वैद्यकशास्त्राचा नोबेल प्राईज जो आहे तो कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट देत असते, म्हणजे दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, खालील विधाने विचारात घ्या. नोबेल प्राईज प्रथम 1901मध्ये देण्यात आला. पहिलं स्टेटमेंट. नंतर बघा दुसरं स्टेटमेंट आहे, नोबेल प्राईज फक्त जिवंत व्यक्तींनाच दिला जातो. तर या ठिकाणी दोन्हीही स्टेटमेंट बरोबर आहे. सर्वात प्रथम 1901लाच नोबेल प्राईज दिल्या गेले आणि जिवंत व्यक्तीलाच नोबेल प्राईज दिल्या जाते, मरणोत्तर ते दिल्या जात नाही, म्हणजे ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत? तर 2 विधाने दिलेली आहे, त्यामधले चुकीचे विधान तुम्हाला ओळखायचे आहे. तर पहिलं विधान आहे, गणितासाठी स्वतंत्र नोबेल प्राईज दिला जातो. तर नाही, हे चुकीचे आहे, गणितासाठी स्वतंत्र नोबेल प्राईज दिला जात नाही. आणि दुसरं आहे, नोबेल प्राईजचे बक्षीस स्वीडिश क्रोनामध्ये दिले जाते, हे स्टेटमेंट बरोबर आहे. तर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारले आहे की चुकीचे कोणते आहे? तर चुकीचे आहे पहिले. तर बस बघा असे फिरवणारे प्रश्न येतात, तर तुम्हाला चुकीचं ओळखायचं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, नाहीतर तुम्ही बरोबरवाला निवडून त्या ठिकाणी गलती करू शकता. नंतर 7व्या नंबरचा प्रश्न बघा, खालील विधाने तपासा. पहिलं विधान आहे, एका नोबेल प्राईजसाठी जास्तीत जास्त 3 व्यक्तींना पुरस्कार दिला जाऊ शकतो.
आणि दुसरं स्टेटमेंट आहे नोबेल प्राईज मरणोत्तर दिला जातो. दुसरं स्टेटमेंट तर या ठिकाणी रॉंग आहे, मरणोत्तर दिला जात नाही. आणि पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. नोबेल प्राईज जास्तीत जास्त 3 व्यक्तींना दिला जातो. एका नोबेल प्राईजसाठी 3 व्यक्तींना पुरस्कार दिला जाऊ शकतो. 8व्या नंबरचा प्रश्न बघा, खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिलं विधान आहे नोबेल फाउंडेशनची स्थापना 1900 मध्ये झाली. हे तर बरोबर आहे. 1900 मध्येच नोबेल फाउंडेशनची स्थापना झाली होती आणि प्रथम नोबेल पुरस्कार 1901 मध्ये दिला गेला होता. नोबेल प्राईज देण्याचा संपूर्ण निधी अल्फ्रेड नोबेल यांच्या संपत्तीतून आला. हे बरोबर आहे. अल्फ्रेड नोबेलच्या संपत्तीतून नोबेल प्राईज देण्याचा संपूर्ण निधी आला होता. तर दोन्हीही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. आता खालील विधाने लक्षात घ्या बघा. नोबेल प्राईज इन फिजिक्स देण्याची जबाबदारी रॉयल स्वेडिश अकॅडमी ऑफ सायन्सकडे आहे. तर बरोबर आहे. रॉयल स्वेडिश अकॅडमी ऑफ सायन्स फिजिक्समध्ये जे नोबेल पारितोषिक आहे त्याला वितरित करत असते. आणि नोबेल प्राईज इन केमिस्ट्रीसाठी ही तीच संस्था जबाबदार आहे का? हो. नोबेल प्राईज इन केमिस्ट्रीसाठी सुद्धा रॉयल स्वेडिश अकॅडमी ऑफ सायन्स जबाबदार आहे, कारण की फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्हीही सायन्सच्याच ब्रांच आहे. त्यानंतर बघा 10व्या नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? पहिलं विधान बघा, नोबेल प्राईज हा जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. नंतर दुसरं स्टेटमेंट बघा काय आहे, नोबेल प्राईज विजेत्यांना प्रमाणपत्र, सुवर्णपदक व रोख रक्कम दिली जाते. बघा दोन्हीही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे, कारण की नोबेल प्राईज हा प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो आणि नोबेल प्राईजचे जे विजेते असतात त्यांना प्रमाणपत्र, सुवर्णपदक आणि रोख रक्कम दिली जाते. म्हणून ऑप्शन सी या ठिकाणी बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण बघितले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न. आणखीन काही प्रश्न या ठिकाणी बघूया बघा. तर कोण कोण या ठिकाणी प्राईज जिंकले? फिजिओलॉजी आणि मेडिसिन म्हणजे वैद्यकशास्त्र. बघा वैद्यकशास्त्रासाठी कोणाला नोबेल प्राईज या ठिकाणी 2025ची मिळाली? फिजिओलॉजी आणि मेडिसिन म्हणजे वैद्यकशास्त्रासाठी. तर याची उत्तर आहे बघा मेरी ई ब्रुनको, फ्रेड राम्सडेल आणि शिमॉन सागागुची यांना नोबेल प्राईज इन फिजिओलॉजी आणि मेडिसिन भेटले, म्हणजे त्यांना वैद्यकशास्त्राचे या ठिकाणी नोबेल प्राईज मिळाले. तर बघा लक्षात राहायला थोडं या ठिकाणी कठीण जाते, त्यामुळे काही ना काही ट्रिक लावून तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. बघा एक ट्रिकला मेडिसिन म्हणजेच वैद्यकशास्त्रामध्ये, तर वैद्यकशास्त्र म्हणून लक्षात ठेवा दवाखाना. तर दवाखान्यात कोण काम करते? तर दवाखान्यात नर्स काम करते. तर नर्सचे नाव मेरी आहे असे समजून घ्या. तर मेरी नर्स दवाखान्यात काम करते आणि तिचे मित्र आहे बघा फ्रेड आणि शिमॉन आणि फ्रेड. शिमफ्रे लक्षात ठेवा. शिफरे मेरीचे मित्र आहे शिफरे असं लक्षात ठेवायचं. तर मेरीचे मित्र आहे शिफरे. तर बघा वैद्यकशास्त्रात कोणाला नोबेल पारितोषिक मिळाला? डायरेक्टली तुमच्या लक्षात येऊन जाते. वैद्यकशास्त्र म्हणजे दवाखाना आणि दवाखान्यात मेरी नावाची नर्स काम करत होती आणि मेरीचे मित्र होते शिफरे. तर मेरीला भेटला नोबेल प्राईज वैद्यकशास्त्रामधला आणि शिमॉन सागागुची आणि फ्रेड राम्सडेल त्याचे सोबती होते. तर हे ऑप्शन पाहून तुमच्या लक्षात येऊन जाईल. नंतर दुसरा बघा 2025चा जो नोबेल प्राईज आहे फिजिक्ससाठी तो कोणत्या डिस्कवरीसाठी देण्यात आलेला होता? तर फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्रासाठी जो नोबेल पारितोषिक दिला गेला तो या ठिकाणी दिला गेला बघा कोणाला? जॉन क्लार्की, मायकेल एच डेवोरेट आणि जॉन एम मार्टिनला दिला गेला होता. आणि कशासाठी दिला गेला होता या ठिकाणी? तर बघा त्यांनी काय केले, त्यांनी मॅक्रोस्कोपिक क्वांटम टनलिंग आणि एनर्जी क्वांटायझेशन इन अँड इलेक्ट्रिक सर्किटवर त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारची डिस्कवरी केली. मॅक्रोस्कोपिक क्वांटम टनलिंग आणि एनर्जी क्वांटायझेशन त्यांची स्टडी केली. तर कोणाला भेटला फिजिक्ससाठी? जॉन क्लार्ली, मायकल. तर या ठिकाणी लक्षात कसे ठेवायचे, कोणती ट्रिक लावायची बघा. फिजिक्स म्हटलं तर WWE लक्षात ठेवा. WWEमध्ये कोण कोण आहे बघा? जॉन सिन्नासुद्धा आहे आणि शॉन मायकलसुद्धा आहे आणि दुसरा जॉनसुद्धा आलेला आहे. 2 जॉन आलेले आहे, जॉन क्लार्क आणि जॉन एम. तर बघा फिजिक्स म्हटलं तर WWEचा फिजिक्सशी काहीही संबंध नाही. कोणी कुठेही तिथे कशीही प्रकारची फायटिंग वगैरे खेळत असतात, अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर फिजिक्ससाठी बघा जॉन सिन्ना वरून लक्षात ठेवा. ऑप्शनमध्ये तुम्हाला जॉन दिसले तर त्यांना फिजिक्सचा अवॉर्ड भेटला आणि शॉन मायकल दिसला त्यालासुद्धा फिजिक्सचा अवॉर्ड भेटला. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता की जॉन क्लार्की, मायकेल एच डेवरेट आणि जॉन एमला या ठिकाणी फिजिक्सचा नोबेल पारितोषिक देण्यात आला.
नंतर बघा विच सायंटिस्ट रिसीव द 2025 नोबेल प्राईज इन केमिस्ट्री. तर केमिस्ट्री म्हणजे या ठिकाणी रसायनशास्त्रासाठी कोणाला नोबेल प्राईज मिळाला, तर याचं उत्तर राहील बघा ऑप्शन नंबर ए, सुसुमो कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर एम यागी या तिघांना केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळाले. आणि त्यांनी कोणती डिस्कवरी केली, दे वर ऑनर्ड फॉर द डेव्हलपमेंट ऑफ मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्कसाठी त्यांना या ठिकाणी केमिस्ट्रीचा नोबेल पारितोषिक मिळालं. तर लक्षात कसं ठेवायचं बघा, केमिस्ट्रीमध्ये काय होते, केमिस्ट्री म्हणजे एक प्रकारची लॅब राहते आणि लॅबमध्ये तुम्हाला माहिती आहे काय टेस्ट होते, आपण युरिन वगैरे देखील टेस्ट करू शकतो. आणि युरिन म्हणजे सुसू, तर सुसुमो कितागावा आणि बघा रिच ओमर. तर तुम्ही असं लक्षात ठेवा, रिच ओमर याने सुसूची टेस्टिंग केली. म्हणजे बघा रिचर्ड रॉबसन, ओमर एम यागी आणि सुसुमो कितागावा यांना केमिस्ट्रीचा अवॉर्ड मिळाला. नंतर द नोबेल प्राईज इन लिटरेचर 2025 वॉज अवॉर्डेड टू, लिटरेचर म्हणजे साहित्यासाठी मराठीमध्ये हा प्रश्न असा होईल, 2025चा साहित्यासाठीचा नोबेल पारितोषिक कोणाला मिळाला, तर याचे उत्तर राहील या ठिकाणी लास झालो क्रास झनाहोरकाई. बघा याचा उच्चार करणे सुद्धा थोडे अवघड आहे, कारण की वेगळ्याच प्रकारचा शब्द आहे. लास झालो क्राझनला होरकाई एलके. तर अशा याचं लक्षात ठेवायची ट्रिक कोणती आहे, तर बघा लिटरेचरमध्ये काय आहे तर एल, आणि जो प्राईज लिटरेचरचा प्राईज देण्यात येतो त्याच्यामध्ये सुद्धा स्टार्टिंग एलने होईल. म्हणजे लास झालो क्रास झनाहोराई. हंगरियन ऑथर, तर हंगरीच आहे. लास झालो कोणत्या कंट्रीचा आहे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, हंगरीचा आहे तो. हंगरियन ऑथर आहे लास झालो कासा झनाहोराई. तर हू रिसीव द नोबेल प्राईज, पीस प्राईज. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे बघा, पीस प्राईज नेहमी विचारला जातो. नोबेल प्राईज फॉर पीस म्हणजे शांततेचा नोबेल प्राईज कोणाला भेटला, तो भेटला या ठिकाणी मारिया कोरिना मचादो वन फॉर हर डेमोक्रॅटिक इफोर्ट्स. तर व्हेनेझुएलाचे कोरिना मचादो व्हेनेझुएलाची आहे, तर तिला भेटला नोबेल पीस प्राईज मारिया कोरिना मचादोला. नंतर 6वा प्रश्न बघा, 2025चा नोबेल प्राईज इन इकॉनॉमिक सायन्स कोणाला देण्यात आला. चा नोबेल प्राईज फॉर इकॉनॉमिक कोणाला देण्यात आला हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे. तर बघा याची उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जोईल मोकायर, फिलिप ॲगिओन आणि पेटर हॉविट यांना. बघा त्यांनी जे वर्क केलं एक्सप्लेनिंग इनोव्हेशन ड्रायव्हन इकॉनॉमिक ग्रोथ, म्हणजे इनोव्हेशन वगैरे केली तर इकॉनॉमिक क्षेत्रामध्ये कशी ग्रोथ होते यांचं त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांनी व्यवस्थित प्रकारे त्याला मांडले, त्यामुळे त्यांना नोबेल प्राईज भेटला इकॉनॉमिक सायन्समध्ये. जोईन फिलिप आणि पीटरला लक्षात ठेवा, जोईन फिलिप आणि पीटर या तिघांना भेटला इकॉनॉमिक्सचा अवॉर्ड. 7व्या नंबरचा प्रश्न बघा, व्हॉट आर मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स विच वन द केमिस्ट्री नोबेल 2025. तर ते आहे एक प्रकारचे पोरस क्रिस्टलाइन मटेरियल युजेड इन गॅस स्टोरेज अँड कॅटलिसिस. तर हे जे मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क आहे ते पोरस क्रिस्टलाइन मटेरियल आहे, गॅस स्टोरेजसाठी यूज केला जातो. द डिस्कवरी कन्सर्निंग पेरिफेरल ह्युमन टॉलरन्स रिलेटेड टू विच फील्ड. बघा ही जी डिस्कवरी आहे पेरिफेरल ह्युमन टॉलरन्सची ती कोणत्या फील्डशी रिलेटेड आहे, ती इम्युनॉलॉजीशी रिलेटेड आहे. इट रिलेट टू हाऊ द इम्युन सिस्टीम अवॉइड अटॅकिंग द बॉडी. बघा या ठिकाणी MPSC ग्रुप बीचा पेपर दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे, मराठी आणि
इंग्लिशमध्ये, तर इंग्लिशमध्ये नाही समजला प्रश्न तर मराठीत बघा, मराठीत नाही समजला तर इंग्लिशमध्ये बघा, नाहीतर दोन्हीही लँग्वेजमध्ये तुम्ही बघू शकता. 9व्या नंबरचा प्रश्न बघा, नोबल प्राईज सेरेमनीज आर ट्रेडिशनली हेल्ड ऑन. बघा नोबल प्राईजची जी सेरेमनी आहे, प्रोग्राम आहे, तो दरवर्षी कोणत्या तारखेला आयोजित केला जातो? 10 डिसेंबरला आयोजित केला जातो. याचे उत्तर तुम्हाला माहिती असेल. ऑप्शन नंबर बी 10 डिसेंबर. नोबेल प्राईज आर प्रेझेंटेड ऑन 10 डिसेंबर, द ॲनिव्हर्सरी ऑफ अल्फ्रेड नोबल डेथ. तर बघा अल्फ्रेड नोबल यांची डेथ ॲनिव्हर्सरी राहते 10 डिसेंबरला, तर त्यांच्या डेथ ॲनिव्हर्सरीच्या दिवशी हा अवॉर्ड दिला जातो. नंबर 10चा प्रश्न बघा या ठिकाणी. 10 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? विच कॅटेगरी ऑफ नोबेल प्राईज इज नॉट वन ऑफ द ओरिजिनल प्राइजेस सेटअप बाय द अल्फ्रेड नोबल. बघा अल्फ्रेड नोबलने जी प्राईज ज्या कॅटेगरी सेट केल्या होत्या त्यामध्ये इकॉनॉमिक्स सायन्स नव्हते, नंतर ते ॲड करण्यात आले. सुरुवातीला फिजिक्स, केमिस्ट्री आणि लिटरेचर म्हणजेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि साहित्य होते, इकॉनॉमिक सायन्स नव्हते. तर इकॉनॉमिक सायन्स प्राईज नंतर ॲड केली गेली ऑफिशियली स्वेरिंजेस रिक्सबँक प्राईज म्हणून, स्वेरिंजेस रिक्सबँक प्राईज म्हणून. तर नंतर बघा नोबेल प्राईज कोणत्या व्यक्तीचे, हे सर्व प्रश्न आपण खालचे बघितलेले आहे. तर अशा प्रकारे बघा जे IMP प्रश्न होते चालू घडामोडीचे नोबेल नोबेल अवॉर्ड 2025वर, तर ते आपण बघितलेले आहे. तर याचा PDF जर तुम्हाला हवा असेल तर कमेंट करून सांगा की तुम्हाला याचा PDF हवा आहे, आणि सर्वांना तो PDF त्या ठिकाणी देण्यात येणार आहे, प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. टेलिग्राम चॅनलवर आपण PDF टाकणार आहोत. तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या चॅनलला जॉईन करून घ्या. जॉईन केल्यानंतर तुम्हाला हा PDF नक्कीच मिळणार आहे. तर हे क्वेश्चन चांगल्या प्रकारे पाठ करून घ्या. बघा यातून एक ना एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे, या ठिकाणी MPSC ग्रुप बी प्रिलिमच्या एक्झाममध्ये. तर आणखीन पुढे आपण जे चालू घडामोडीचे प्रश्न आहे, जे 100% तुमचे येण्याचे चान्सेस आहे, ते आपण कंटिन्यू ह्या 2-3 दिवसामध्ये कवर करूया, जेणेकरून तुम्हाला एक्झामसाठी फायदा झाला पाहिजे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.